उशिरा उठलो का? नाही, ते मीच लवकर उठले. सुंदर. हां? सुंदर असं एक स्वप्न बघितलं होतं मी आणि ते कधीच संपू नये असं वाटत होतं मला. हो? हो. त्या स्वप्नात एक बाग होती. त्यात खूप सुंदर अशी फुलं होती. एक तळं होतं. त्या तळ्याच्या काठापाशी आपण बसलो होतो. एकमेकांचे हात पकडले होते आपण. आणि मग खूप जोरदार असा पाऊस सुरू झाला. आणि तो पाऊस इतका रिअलिस्टिक होता की त्या पावसाचं पाणी माझ्या गालावर आहे. वेदाचे बाबा, सोडा काय करताय? सोडायचंच असतं तर मी हात पकडलाच नसता ना मीरा. मीरा, आता कुठे आपल्या नात्याची सुरुवात झाली. जसं जसं आपलं प्रेम रुजत जाईल तसं तसं रोमॅन्स सुद्धा वाढत जाईल. पण मी तुला कधीही अनकम्फर्टेबल करणार नाही. कुठलीही गोष्ट कधीही तुझ्यावर फोर्स करणार नाही. दॅट्स माय प्रॉमिस. तुम्हाला बघून वाटत नाही की तुम्ही रोमॅन्टिक असाल. मीरा, रोमॅन्स बघायचा नसतो. फील करायचा असतो. सॉरी 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 मीरा, मी काही नाही बघितलं. मी जाते. काय झालं मीरा? नाही, मला खूप काम आहेत. मी जाते. मीरा, रोमॅन्स बघायचा नसतो. ती काढायचा असतो. ताई, अगं घाबरले ना मी. हो का?
मला वाटलं लाजतीयस. मीरा, ऐक ना ग, सॉरी, मी आज अशी पटकन आले ना तुमच्या रूम मध्ये, मला नाही काही कळलं. आणि खरं सांगू, माझं ठरलं होतं की आता यापुढे मीराच्या खोलीत असं अचानक जायचं नाही म्हणून. मी पण ना वेडी. अगं पण 8:30 वाजले होते. मला वाटलं तुमचं आवरलं असेल. पण तुम्ही तर काय म्हणजे आपले. ताई, हे बघ, तू तू जा इथून, आपण नंतर बोलूया. अगं असं काय करते तू जा, आपण मीरा? नंतर बोलूया. हा, मीरा, मी काय म्हणते, त्यापेक्षा ना तुम्ही मला जरा तुमच्या वेळा सांगून ठेवा. नको? बर, यापुढे आपण किचन मध्येच भेटत जाऊ, चालेल तुला? ताई, आता उगाच त्रास नको ना देऊ. जाऊ देत ना. बरं. रेडाबाई, पण मीरा, मी ना खूप खुश आहे तुझ्यासाठी. जे तुझ्या हक्काचं आहे ना, ते मिळतंय तुला. अथर्वने आता खऱ्या अर्थाने तुझा पत्नी म्हणून स्वीकार केलाय. आणि काय ग, खडूस म्हणायचीस ना त्यांना? आता कळतंय का किती प्रेमळ आहेत ते? ताई, मीरा, आणखी एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. मायाबद्दल बोलायचंय का? ही आणि हिच्या सोबतचा आत्मा 24 तास माझ्याबद्दलच विचार करतात की काय? मी पोलीस स्टेशनला गेले होते. त्या गुंडांनी आत्ता तरी मायाचं नाव घेऊ नये याची सोय करून आले आहे मी, पण आज ना उद्या ते मायाचं नाव घेणारच. त्यामुळे जे करायचं आपल्याला ते त्याआधी करावं लागेल. बरोबर बोलतेस तू.